मला इगो हा शब्द खूप आवडतो, कारण प्रत्येक वेळी इगो म्हणजे अहंकार नसतो. कधी कधी तो आतल्या जखमेवरती उभा राहिलेला एक संकल्प असतो. जेव्हा संसार, लोक, नाती आणि स्वतःचीच माणसं एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वावरती प्रश्न उभे करतात, तेव्हा तो जन्म घेतो एक शांत इगो, जो ओरडत नाही पण माणसाला आतून बदलून टाकतो. तो मग स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावत नाही, तर स्वतःला शोधण्यासाठी तप करतो. त्याच्या झोपेचं ध्यान होतं, त्याच्या वेदनांचं सामर्थ्य होतं, त्याच्या अपमानाचं इंधन होतं आणि त्याच्या एकटेपणाचं वैराग्य होतं. इगो जेव्हा अध्यात्माला स्पर्श करतो तेव्हा माणूस उद्धट होत नाही, तो अलिप्त राहतो. मग त्याला टाळ्यांची भूक राहत नाही, स्पष्टीकरण द्यायची गरज राहत नाही, कोण आपलं आणि कोण परकं हे सिद्ध करायची इच्छा देखील राहत नाही. तो फक्त कर्म करत राहतो, एका समाधीस्थ योद्ध्यासारखा. कारण त्याला समजलेलं असतं, अपमान हा ईश्वराने दिलेला तो अग्नी आहे, ज्यात सामान्य माणूस जळून राख होतो आणि असामान्य माणूस त्याच अग्नीतून स्वतःचा पुनर्जन्म घडवतो. धन्यवाद.